नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, आज आपण लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत की लाडकी बहीण योजनेचा हप्ता पडलेला आहे आणि या अंतर्गत कोणाला किती हप्ता पडलेला आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितलेली आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आज दिनांक 27 सप्टेंबर 2024 अंतर्गत जो काही हप्ता होता म्हणजे लाडकी बहीण योजनेचा तो पडलेला आहे। म्हणजे आपण जर बघितलं, जर ज्या काही महिला असतील, ज्या महिलांनी आतापर्यंत त्यांना या 2 महिन्यांतर्गत म्हणजे लाभ जर मिळाला नसेल, तर त्या महिलांना या सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे 4500 रुपये डायरेक्टली त्यांना मिळालेले आहेत। आणि त्याचबरोबर याच्या अगोदर ज्यांना 1500 असे 2 हप्ते म्हणजे 3000 रुपये मिळाले होते, त्यांना सुद्धा या 27 तारखेच्या अगोदर म्हणजे 27 तारखेच्या या सकाळीच मेसेज पडला आणि या अंतर्गत तो हप्तासुद्धा त्यांना मिळालेला आहे। तर आपण जी काही महत्त्वाची माहिती पाहत आहोत की लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो राज्य सरकार वेळोवेळी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा त्यांना मिळत आहे। आणि या अंतर्गतच आपण हा व्हिडिओ कशासाठी बनवलेला आहे मित्रांनो, की ज्या काही महिला आत्तापर्यंत त्यांनी फॉर्म भरल्या नव्हत्या आणि त्यांनी लेट फॉर्म भरला होता, त्यांना 4500 रुपये हे मिळाले होते। आणि कदाचित काही लोकांना किंवा काही लाडकी बहीण योजनेच्या या निर्देशनाखाली यांना भ्रम झाला आहे की त्यांना 4500 मिळाले, त्यांना 4500 मिळाले। तर असं नाही आहे की म्हणजे त्यांनी वेळेवरती फॉर्म भरला नव्हता आणि लेट फॉर्म भरल्याच्या नंतर म्हणजे फॉर्म त्यांनी लेट भरला आणि त्या अंतर्गत त्यांना असे 3 महिन्याचे 4500 रुपये त्यांना मिळाले आहेत। आणि त्याचबरोबर तुम्हालासुद्धा हा हप्ता मिळालेला आहे म्हणजे 1500 रुपये आणि म्हणजे त्याचबरोबर तुम्हालासुद्धा 4500 सुद्धा हे मिळालेले आहेत। आणि या अंतर्गतच आपण जी काही माहिती पाहत आहोत की लाडकी बहीण योजनेला एक चांगला प्रतिसाद किंवा राज्यामध्ये एक चांगला गाजावाजा होत आहे। म्हणजे या योजनेला एक चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। राज्य शासन जी काही ही योजना त्यांनी आणली, या योजनेअंतर्गत खूप काही महिलांना याचा चांगला लाभ मिळत आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजे माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही योजना राबवत आहे। आणि या योजनेचा एक खूप चांगला फायदा या लाडकी बहिणींना मिळत आहे। आणि या अंतर्गत त्यांनासुद्धा आज हप्ता मिळालेला आहे। तुम्ही थंबनेलवरती बघितलेलं असेल की तिथे आपण जी काही अमाऊंट आपल्याला मिळाली होती तीसुद्धा टाकलेली आहे। तर या अंतर्गत ज्या कोणाला जर लाडकी बहीण योजनेचा म्हणजे हप्ता मिळाला नसेल, तर त्यांनी यदाकदाचित काही KYC वगैरे काही किंवा आपला आधार लिंक काय असं काही प्रॉब्लेम झाला असेल तर ते चेक करून घ्यावे, त्यानंतरच तो हप्ता त्या पात्र महिलेला मिळणार आहे। तर अशा प्रकारची आपण एक छोटीशी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहोत की आज सकाळीच म्हणजे 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळीच हप्ता हा खात्यामध्ये पडलेला आहे। आणि या अंतर्गत 1500 रुपये अशा प्रकारे आणि ज्यांनी कोणी लेट फॉर्म भरला होता त्यांना 4500 रुपये असे हप्ते जमा झालेले आहेत। तर अशा प्रकारचा आपण एक छोटासा अपडेट बघण्याचा प्रयत्न केला मित्रांनो। आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नातेवाईकांना मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।